नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर। आणि शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीची आतुरता बरेच शेतकरी म्हणजेच राज्यभरातील शेतकरी हे बऱ्याच महिन्यांपासून पाहत आहेत, परंतु अजून कशाही प्रकारची कर्जमाफीची घोषणा हे राज्य सरकारकडून झालेली नाही। आणि अशातच शेतकरी वर्ग जो आहे तो नाराज झालेला आहे। त्याच्यामध्ये मग वेगवेगळे राजकीय पक्ष, विरोधी पक्षनेते हे आता पुढाकार घेत आहेत, कारण त्यांची एकच मागणी आहे की शेतकऱ्यांना तुम्ही सरसकट कर्जमाफी करा, जेणेकरून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। अशातच आता आपण जर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी देखील आता मशाल आंदोलनाला सुरुवात केली होती। आणि अशातच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील आता शेतकऱ्यांच्या हितासाठी कर्जमाफीसाठी रस्त्यावरती येणार असल्याची हे वेगळी भूमिका राज्य सरकार म्हणजे राज ठाकरेंकडून आपल्याला घेताना दिसत आहे। तर मित्रांनो, आता मनसेचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। मित्रांनो, शेतकरी कर्जमाफीसाठी मनसे उतरणार मैदानात, भाजपची डोकेदुखी वाढणार। मित्रांनो, नक्कीच राज ठाकरे यांचा एक वेगळा वचक आहे राजकारणामध्ये। भलेही त्यांच्या काही जागा येऊ द्यात नको येऊ द्यात, पण त्यांचा एक वचक आहे आणि ते आता रस्त्यावरती उतरल्यानंतर नक्कीच आता सरकारवरती काय प्रभाव पडणार आहेत, शेतकरी त्यांना कशा प्रकारे साथ देणार आहेत आणि राज ठाकरे यांच्या मनसे पक्षामुळे आंदोलन केल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफीमध्ये काही हातभार लागेल का हे सुद्धा जाणून घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला विनंती करतो की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करून घ्या। मित्रांनो, नाशिक शहरात मनसे नव्या दमाने कामाला लागले आहेत। आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष सक्रिय झाला आहे। या संदर्भात उद्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी मनसे रस्त्यावर उतरणार आहे। भारतीय जनता पक्षाचे माजी सभागृह नेते आणि सातत्याने चर्चेत राहणारे दिनकर पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपाला जय श्रीराम केला आहे। आता ते मनसेत दाखल झाले आहेत। नव्या पक्षात येतात त्यांनी आपली सर्व ताकद पणाला लावून चर्चेत राहण्याचा प्रयत्न केला आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी हा सध्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। राज्यभरात शेतकरी आणि विविध संघटना या विषयावर आक्रमक झाल्या आहेत। आता मनसे देखील मैदानात उतरली आहे। यातून सरकारवर दबाव वाढण्याची शक्यता आहे। गेल्या काही दिवसांतच दिनकर पाटील यांनी विविध उपक्रम आणि आपल्या आक्रमक शैलीत प्रशासनाविरोधात आंदोलनं केले। त्यामुळे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी त्यांना थेट सरचिटणीस हे पद दिले आहे। त्यामुळे दिनकर पाटील यांनी पक्ष पुन्हा एकदा सक्रिय करण्यावर भर दिला आहे। शुक्रवारी नाशिक शहरात मनसेच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी आंदोलन होत आहे। या आंदोलनासाठी दिनकर पाटील यांनी गेले काही दिवस तयारी केली आहे। उद्याच्या आंदोलनात मनसे आपली पूर्ण ताकद पणाला लावणार आहे। त्यामुळे या आंदोलनाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे। या विषयावर महायुतीचे सरकार चांगलेच बॅकफुटवर येण्याची शक्यता आहे। मनसेचे नाशिक शहरातील आंदोलन प्रामुख्याने आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे। महापालिका हे मनसेचे मुख्य लक्ष आहे। त्या दृष्टीने मतदारांचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन होत आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही। माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहे। त्या दृष्टीने उद्याच्या आंदोलनात दिनकर पाटील यांची व्यक्तिगत प्रतिष्ठा पणाला लागणार आहे। शेतकरी कर्जमाफीचा विषय सध्या चर्चेत आहे। मनसेनेही दुखरी नस धरली आहे। त्यामुळे मनसेचे नव्या दमाचे नेते दिनकर पाटील काय राजकीय डावपेच आखतात याला महत्त्व आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता नाशिक जिल्हा जो आहे, नाशिक शहर आहे, याच्यामध्ये या महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत आणि या निवडणुकींचा लक्ष डोळ्यासमोर ठेवून आता हे आंदोलन करण्यात येणार आहे। आणि नक्कीच प्रत्येक राजकीय पक्षाचा एक हेतू असतो की आपल्याकडे मतदार जो आहे तो कशा प्रकारे आकर्षित केला जाईल आणि आपल्या पक्षाला कशा प्रकारे फायदा घेता येईल। पण नक्कीच कोणत्याही पक्षाला फायदा होऊ द्यात, शेतकऱ्यांना कर्जमाफी होणे, शेतकऱ्यांना दिलासा मिळणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि कोणत्याही पक्षाचं आंदोलन असू द्यात, त्यांना पाठिंबा देणं हे प्रत्येक शेतकऱ्याचं काम आहे, जेणेकरून त्यांच्या कर्जमाफीला एक हातबळ लागेल, पाठबळ लागेल। तर मित्रांनो, अपेक्षा करतो की याची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतर शेतकरी मित्रांना शेअर देखील नक्की करा। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो। परत भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये काही अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद। आणि मित्रांनो, तुमचं म्हणणं काय आहे या आंदोलनाबद्दल हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा।